Hello friends, welcome to our channel ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा. ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा या YouTube चॅनल वर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. In this video we are going to discuss very important subordinating conjunction of time before. Let's have a look. Before. तर बिफोर हा एक सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. काय आहे? सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम. याचा अर्थ होत असते मराठीमध्ये आधी किंवा पूर्वी. आधी किंवा पूर्वी. आधी किंवा पूर्वी. ठीक आहे. बिफोरचा अर्थ आधी किंवा पूर्वी. हा एक सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम आहे म्हणजे टायमिंग से रिलेटेड आहे. हा टायमिंग प्रेझेंट करत असतो इव्हेंटचा टायमिंग. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची का बिफोर हा एक प्रेपोजिशन पण आहे, ऍडवर्ब पण आहे आणि कंजक्शन पण आहे. तर या व्हिडिओ मध्ये आपण फक्त कंजक्शन म्हणून शिकत आहोत. ठीक आहे. आणि जेव्हा कंजक्शन म्हणून त्याचा वापर केला जात असते तेव्हा बिफोर हा एका सेंटेन्सच्या आधी येत असते. दॅट इज इम्पॉर्टंट. व्हेन वी यूज बिफोर ॲज अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम इट कम्स बिफोर सेंटेन्स, बिफोर अ क्लॉज. ओके. तर हे लक्षात ठेवायचं का जेव्हा कंजक्शन म्हणून यूज करतो तेव्हा तो सेंटेन्सच्या आधी येते. ठीक आहे. लक्ष द्या इकडं. त्याचा अर्थ आधी पूर्वी सेंटेन्सच्या आधी येत असते जेव्हा त्याचा उपयोग सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम म्हणून वापरत असतो. आता लक्ष द्या. तर हा जोडतो कसा? दोन सेंटेन्स जोडण्याचं काम करत असतो जेव्हा त्याचा कंजक्शन म्हणून वापर केला जात असते. तो असे दोन सेंटेन्स की ज्यामध्ये बिफोर ॲज अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम म्हणून तेव्हा वापरतो जेव्हा एक क्रिया, एक ऍक्शन दुसरी क्रियेच्या आधी कंप्लीट घडत असते. अशा दोन क्रिया, अशा दोन ऍक्शन दाखवणारे दोन सेंटेन्स किंवा क्लॉजेस बिफोर नी जोडल्या जात असते. असे बोथ सेंटेन्स आपण आपल्या डेली रूटीन मध्ये बोलत असतो. जसं स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी ट्रेन सुटली होती. डॉक्टर येण्यापूर्वी किंवा डॉक्टर येण्याआधी पेशंट मेला होता. म्हणजे बघा याच्यामध्ये आधी आणि पूर्वी आलं. तर असे दोन सेंटेन्स जॉईन करण्यासाठी आपण बिफोर ॲज अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम म्हणून वापरत असतो. विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आता समजून घेऊ. लक्ष द्या. गोळक्यामध्ये गेलं पाहिजे. ठीक आहे. तर कसं वापरायचं लक्ष द्या. जसं मी कॅप्सूल लिहून देतो तुम्हाला बिफोर दोन सेंटेन्स जॉईन करण्यासाठी कसं वापरायचं. ठीक आहे. तर पहिले आहे फर्स्ट ऍक्शन प्लस मग काय वापरायचं आहे बिफोर कंजक्शन बिफोर. त्याच्यानंतर सेकंड ऍक्शन घ्यायचे म्हणजे सेकंड सेंटेन्स. लक्षात घ्या. पहिली ऍक्शन दुसरी ऍक्शन. तर दोघांच्या मधात कोण येणार? आता कोण येणार? बिफोर येणार. कारण हा कंजक्शन आहे, उभयान्वयी अवयव आहे. तर दोन सेंटेन्स दोन ऍक्शन जोडण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. मग याच्यामध्ये आता लक्षात घ्या एक क्रिया म्हणजे सेकंड ऍक्शन पहिल्या क्रियेच्या लगेच घडली किंवा घडते असं पण म्हणू शकतो. किंवा दुसऱ्या प्रकारे जर म्हणायचं असेल तर सेकंड ऍक्शन म्हणजे दुसऱ्या क्रियेच्या आधी पूर्वी एक क्रिया घडली, घडते किंवा पूर्ण घडली असं म्हणण्यासाठी आपण बिफोरचा वापर करत असतो. आता विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल समजून घेऊ. हे आहे कॅप्सूल फॉर्मॅट. ठीक आहे. जसं आता पहा द ट्रेन हॅड लेफ्ट. ट्रेन सुटली होती. दुसरं वाक्य आहे I reached the station.
लक्ष द्या. आता इथं पहा बरोबर, दोन सेंटेन्स आहे. दोन सेंटेन्स मध्ये जो पहिलं सेंटेन्स आहे ते काय दाखवते का ट्रेन सुटली होती. द ट्रेन हॅड लेफ्ट, ट्रेन सुटली होती. दुसरं सेंटेन्स आहे आय रीच द स्टेशन, मी स्टेशनवर पोहोचलो. आता या दोन सेंटेन्स मध्ये काय होत असतं की एक ऍक्शन, जसं मी स्टेशनवर पोहोचलो तर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी एक सेंटेन्स म्हणजे एक ऍक्शन काय झाली होती, कंप्लीट घडली होती. द ट्रेन हॅड लेफ्ट, ट्रेन सुटली होती. त्याच्यानंतर मी पोहोचलो स्टेशनवर, म्हणजे मी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी ट्रेन सुटली होती. तर असे दोन सेंटेन्स आहे, असे दोन इव्हेंट्स आहे की ज्यामध्ये सेकंड ऍक्शनच्या आधी पूर्वी एक ऍक्शन कंप्लीटली घडली होती. तर असे दोन सेंटेन्स जॉईन करण्यासाठी आपण बिफोरचा वापर करत असतो. तर आता फॉर्मॅट नुसार जमवा. कसं होणार, फर्स्ट ऍक्शन, तर पहिली ऍक्शन कोणती घडली येतं. आता पहिली ऍक्शन कोणती घडली, ट्रेन सुटण्याची घडली. कारण जर पोहोचण्याची घडली असती पहिलं तर ट्रेन सुटली भेटली असती ना, काय त्याचं कंद खात बसलो असतो मग ट्रेन सुटल्यावर. ठीक आहे, तर ट्रेन पहिले सुटली त्याच्यानंतर मी पोहोचलो, म्हणजे मी पोहोचण्यापूर्वी ट्रेन सुटली होती. ओके, तर पहिला आपण ऍक्शन कोणती घेऊ, द ट्रेन हॅड लेफ्ट, ट्रेन सुटली होती. ठीक आहे, हे पहिली क्रिया घडली, कंप्लीट घडली. कधी घडली, जेव्हा दुसरी क्रिया घडली त्याच्या आधी. सो बिफोर आय रीच, सेकंड ऍक्शन, बिफोर आय रीच द स्टेशन. द ट्रेन हॅड लेफ्ट, ट्रेन सुटली होती. बिफोर आय रीच द स्टेशन, मी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी आधी ट्रेन सुटली होती. तर अशा प्रकारचे दोन ऍक्शन, दोन इव्हेंट ज्यामध्ये सेकंड ऍक्शन पहिल्या ऍक्शनच्या लगेच घडते किंवा घडली, किंवा सेकंड ऍक्शनच्या आधी दुसऱ्या क्रियेच्या आधी एक क्रिया कंप्लीटली घडली किंवा घडतो असं दाखवण्यासाठी आपण बिफोरचा वापर करतो. दुसरा एक सेंटेन्स घेऊ. The doctor came. The doctor came. The patient had died. The patient had died. हे दोन सेंटेन्स आहे. डॉक्टर केम, द डॉक्टर केम, डॉक्टर आले. द पेशंट हॅड डाईड, पेशंट मरण पावले होते. तर याच्या पेशंट मेल्याच्या नंतर डॉक्टर आले, पेशंट मेल्यानंतर डॉक्टर आले, किंवा डॉक्टर येण्याआधी, डॉक्टर येण्यापूर्वी पेशंट मेला होता, वर्त गेला. ठीक आहे, तर असं नाही म्हणू शकत आपण का डॉक्टर, आपण असं नाही म्हणू शकत का डॉक्टर आल्यानंतर पेशंट मेला, असं होऊ शकते. पण आपल्याला म्हणायचं काय आहे का डॉक्टरची येण्याची जी क्रिया आहे ते लगेच पेशंट मेल्याच्या नंतर झाली, म्हणजे डॉक्टर येण्यापूर्वी पेशंट मरण पावले होते असं नेमकं म्हणायचं आहे. तर आता आपण दोन्ही सेंटेन्स जॉईन करून बिफोरनी कसं होणार. आता फर्स्ट ऍक्शन कोणती, पेशंट मरण्याची पहिले घडली, तर ते घ्या पहिलं. द पेशंट हॅड डाईड, हे पहिले घडली. तर पेशंट हॅड डाईड, पेशंट मरण पावले होते. कधी मरण पावले, आधी, कोणाच्या आधी, कोणत्या इव्हेंटच्या आधी, डॉक्टरच्या येण्याच्या आधी किंवा पूर्वी. तर बिफोर कुठे आला पाहिजे, जे सेकंड ऍक्शन आहे त्याच्या आधीच आला पाहिजे. ओके, सो बिफोर द डॉक्टर केम. हे असं मी म्हणू शकता, बिफोर द डॉक्टर केम, डॉक्टर येण्यापूर्वी असं बी म्हणू शकता. तर सेकंड ऍक्शन जे आहे ते पहिलं घ्या. बिफोर द डॉक्टर केम, कॉमा, बिफोर द डॉक्टर केम, डॉक्टर येण्यापूर्वी, आधी पेशंट मरण पावला होता. द पेशंट हॅड डाईड, द पेशंट हॅड डाईड असं भी म्हणू शकता. ठीक आहे.